मित्र हो, आपण फत्तेपूर या गावाला आलेलो आहोत. पाण्यासाठी जे ऑटोमायझेशन आपलं बसवलेलं असतं तर ते कसं कार्य करतं हे आपण बघायला या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी बघा आपण पाहत आहोत हे नेटाफिम या कंपनीचं ऑटोमायझेशन या ठिकाणी बसवलेलं आहे. आणि आपण बघूया इथं कशा पद्धतीने हे सगळं बसवण्यात आलेलं आहे. इथं हे दादा आहेत तर ते सगळं हे काम बघता कसं सुरू केलेलं असतं काय सगळं. या ठिकाणी हे पॅनल बसवलेले आहेत. इथं हे स्टार्टर आहेत. हे स्टार्टरसाठी या पद्धतीनं हा भाग आहे. तर हे बघा या पद्धतीने. तर मित्र हो, या ठिकाणी बघा आपण पाहत आहोत तिथं शेततळही तयार केलेलं आहे. इकडे चालू 1 2 3 3 4 5 मोटरींचं पाणी 6 ते 7 6 7 7 हे किती 4 मोटरे. 7 मोटरींचं पाणी या ठिकाणी उतरवलेलं आहे. या शेततळ्यामध्ये बघा इथं आहे ना हा पॉलिथिन पेपर टाकलेला आहे. हे शेततळं या ठिकाणी अनेक ठिकाणचं पाणी ट्यूबवेलचं एकत्र केलेलं आहे. इथून 4 इलेक्ट्रिक मोटरींचं पाणी या पद्धतीने ह्या ऑटोमायझेशनला इथं जोडण्यात आलेलं आहे. तर मित्र हो, या ठिकाणी बघा हे जे काळे पाईप दिसत आहेत ते हे 4 इलेक्ट्रिक मोटरींचं पाणी जे आहे तर हे या ठिकाणी ऑटोमायझेशनसाठी इथं हे यांनी गोळा केलेला आहे. त्या ठिकाणी जात आहे हे पाणी. आपण बघूया मध्ये आता ही ऑटोमायझेशनची सिस्टीम कशा प्रकारे कार्यरत आहे ते. आता आपण पाहूया या ठिकाणी ते जे बाहेरून पाणी आणण्यात आलेलं आहे तर ते कशा पद्धतीने इथं कार्यरत आहे. तिथून कुठं एंट्री केलेली आहे त्याची ते बघूया. तर ते दादा ते पाण्याची एंट्री कुठं आहे आता तिकडून आलेलं पाणी. आता 1 मोटरचं पाणी याच्या वाटेल याच्या रस्त्याने 2 मोटर चालू केलेले आहे. बरोबर. तर मित्र जे ते बाहेरून जे पाणी आलेलं आहे तर ते बघा या पद्धतीने या टँकमधून मग ह्या पाईपाद्वारे या पद्धतीने असं आणि पुढे मग हे शेतामध्ये वेगवेगळे पाईपलाईन केलेली आहे. हे असं हे पाणी इकडून असं आलेलं आहे. हे पाणी आलेलं आहे असं या पद्धतीने हे या ठिकाणी जोडण्यात आलेलं आहे. इकडचंही हे पाणी असं आलेलं आहे. आणि या ठिकाणी सगळं हे इथं कॉक आहेत. सगळ्या ठिकाणी कोणकोणत्या इथूनच पाणी आहे ना सर्व शेतांमध्ये इथले कॉक फिरवले की या पद्धतीने पाणी जातं.